Welcome back. In previous lecture we have seen the concept related with the pollen pistil interactions. In this lecture I am going to discuss the events which occurs after recognition of pollen grain by the stigma. As we know that the pollination is the process where the pollen grain from the anther, it travels with the help of agent and land on the stigma. Suppose this is stamen and this one is the anther and these are the pollen grains. These pollen grains are transferred from anther to the stigma of the carpel. This is the stigma of the carpel. This is the stigma. And these pollen grains are actually land on this stigma. जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन येऊन लँड होणार आहेत. त्याच्या पुढे नेमकं काय होतं बघा. आफ्टर रेकग्निशन ऑफ दिस स्टिग्मा and pollen grains, actually stigma recognize the pollen grain. Right type of pollen grain, right type of pollen grain is recognized by the stigma. After that, this pollen grain is covered by exine outside and intine on inner side, like this. This is the pollen grain having a intine आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला एक्झाइन प्रेझेंट आहे. हा पोलन ग्रेन आहे. ओके, this pollen grain land on stigma. This is the stigma. And this one is the pollen grain. This stigma recognize the right type of a pollen grain, and this pollen grain attached to the stigma and it get germinate. This is the stigma. After long cylindrical tube like structure is known as a style, and the basal solan part, fertile part, is known as ovary. Now when this pollen grain it comes in a contact with the stigma, it absorbs the secretion, sugary secretion from the stigma. This stigma produce sugary syrup that get absorbed by this pollen grain, and pollen grain actually the pressure inside the pollen grain increases. नेमकं काय होतंय बघा. हे स्टिग्माचा पार्ट आहे. याच्यावरती येऊन पोलन ग्रेन इथं पडलेला आहे. पोलन ग्रेनच्या आतल्या बाजूला सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. पहिल्यांदा काय होणार, पोलन ग्रेन हा राईट टाईपचा पोलन ग्रेन आहे का रॉंग टाईपचा पोलन ग्रेन आहे, हे केमिकल डायलॉग्समुळे कुणामध्ये केमिकल डायलॉग्स आहेत पोलन ग्रेन आणि स्टिग्मा यामध्ये केमिकल डायलॉग्स असणार, आणि ह्या केमिकल डायलॉग्सवरून राईट टाईपचा पोलन ग्रेन हा त्या स्टिग्माकडून रेकग्नाइज होणार. तो रेकग्नाइज झाला की स्टिग्मा शुगरी सिक्रेशन सिक्रेट करते, आणि हे जे शुगरी सिक्रेशन आहे ते पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब करतं. पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. दिस इज द पोलन ग्रेन. याला आपण म्हणतो इंटाइन. आतल्या बाजूला दोन सेल आहेत, त्याचबरोबर सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. हे 2 सेल्ड स्टेज पोलन ग्रेन आहे, म्हणून मी 2 सेल आहे असं म्हणलो. एक जनरेटिव्ह सेल असतोय आणि एक व्हेजिटेटिव्ह सेल असतोय. हे वरच्या बाजूला
एक्झाईन प्रेझेंट आहे. दिस इज द एक्झाईन. वरच्या बाजूला एक्झाईन प्रेझेंट आहे. आणि शुगरी सिक्रिशन जे स्टिग्माने सिक्रेट केलेलं आहे, हे शुगरी सिक्रिशन आहे. दिस शुगरी सिक्रिशन गेट ॲब्सॉर्ब्ड बाय दिस पोलन ग्रेन. त्यामुळं आतला सायटोप्लाझम जो आहे तो सायटोप्लाझम वाढणार, त्याच्या क्वांटिटीमध्ये वाढ होणार. त्यामुळं ह्या इंटाईनवरती प्रेशर येणार आणि त्यानंतर हा जो इंटाईनचा पार्ट आहे लाईक दिस, तो असा खाली येणार, त्या जर्म पोअरमधून बाहेर पडणार. ह्याच्या बाजूला हे एक्झाईन प्रेझेंट आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ एक्झाईन. आणि आतल्या बाजूला इंटाईन. एक्झाईन कंटिन्युअस नाही आहे, त्याच्यामध्ये पोअर असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ जर्म पोअर. आता काय केलंय बघा, ह्या पोलन ग्रेननं सगळं शुगरी सिक्रेशन ॲब्सॉर्ब केलेलं आहे आणि त्यामुळे आतल्या बाजूला प्रेशर क्रिएट होत आहे. आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळं जो इंटाईन आहे तो ह्या जर्म पोअरमधून बाहेर पडतो आणि त्याचं काय तयार होतं, पोलन ट्यूब तयार होते. आता ही जी पोलन ट्यूब तयार होते ही खाली ह्या स्टाईलमध्ये, इथं बघा या स्टाईलमध्ये खालच्या बाजूला ट्रॅव्हल करायला सुरुवात करते. आणि असं ट्रॅव्हल करत 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 ती कुठं पोचते, ओव्हरीला पोचते. ह्या पोलन ट्यूबमध्ये 2 सेल्स असतात. आधी 2 सेल असतात. एकाला आपण म्हणतो, हा जो सेल आहे ह्याला आपण म्हणतो जनरेटिव्ह सेल आणि याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलचं मायटोटिक डिव्हिजन होत आहे आणि 2 मेल गॅमेट तयार होतात. दीज आर द मेल गॅमेट, 2 मेल गॅमेट्स. आणि सगळ्यात शेवटी जो असतो तो व्हेजिटेटिव्ह सेल असतो. म्हणजे आता पोलन ग्रेन जी आहे त्याच्यामध्ये 3 सेल आहेत, म्हणून ह्याला 3 सेल्ड स्टेज असं आपण म्हणतो. आणि इथं 2 सेल आहेत, एक जनरेटिव्ह आणि ट्यूब सेल, म्हणून याला आपण म्हणतो 2 सेल्ड स्टेज स्ट्रक्चर. समजतं का बघा, 2 टाईप आपण बघितले, 2 सेल्ड स्टेज स्ट्रक्चर अँड 3 सेल्ड स्टेज स्ट्रक्चर. त्यानंतर समोर आपल्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढलेली. ॲज वी नो दॅट दिस इज द पोलन पिस्टल इंटरॅक्शन्स अँड ऑल्सो द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. ॲक्च्युली द राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन इज ॲक्च्युली रेकग्नाइज्ड बाय द स्टिग्मा. जो योग्य पोलन ग्रेन आहे, योग्य टाईपचा जो काय पोलन ग्रेन आहे, त्या पोलन ग्रेनला स्टिग्माकडून रेकग्नाइज केलं जातं. म्हणजे जो स्टिग्माचा पार्ट असतो, स्टिग्मा म्हणजे हे स्टिग्माचा जो पार्ट आहे, तो स्टिग्माचा पार्ट पोलन ग्रेनला रिसिव्ह करतो, कारण तो राईट टाईपचा पोलन ग्रेन असतो. त्यांच्या दोघांच्यामध्ये केमिकल डायलॉग्स होतात आणि केमिकल डायलॉग झाल्यामुळं योग्य पद्धतीचा जो काय पोलन ग्रेन आहे त्याला रिसिव्ह केलं जातं. रिसिव्ह केल्यानंतर ऍक्च्युली याचा अर्थ हा जो स्टिग्मा आहे तो स्टिग्मा याला मॅच होतो आणि मॅच होणं याला आपण कंपॅटेबल असं म्हणतो. लक्षात ठेवा, त्या पॉलिनेशनला आपण कंपॅटेबल पॉलिनेशन असं म्हणतो. कंपॅटेबल याचा अर्थ काय, तर सेम टू सेम. मी काल लेक्चरमध्ये काल म्हणण्यापेक्षा मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं की कंपॅटेबल आणि इनकम्पॅटेबल याचा अर्थ काय. कंपॅटेबल याचा अर्थ मॅच होणं, म्हणजे त्याच प्लांटचा पोलन ग्रेन आणि त्याच प्लांटचं स्टिग्मा यांच्यामध्ये जर समजा रिॲक्शन होत असेल, केमिकल डायलॉग्स होत असतील, तर ती स्टिग्मा त्या पोलन ग्रेनला काय करणार आहे, रेकग्नाइज करणार आहे. आता त्याच्यानंतर काय होईल, तर मी सांगितलेलं आहे की आधीच्या लेक्चरमध्ये की पोलन ट्यूब फॉर्मेशन होते, म्हणजे पोलन जर्मिनेशन होतं. पोलन जर्मिनेशन याचा अर्थ काय, तर स्टिग्मा जो आहे तो स्टिग्मा शुगरी सिरप सिक्रेट करते आणि शुगरी सिरप सिक्रेट केल्यामुळे पोलन ग्रेन सगळं ऍब्सॉर्ब करतं आणि पोलन ग्रेनच्या जर्म पोअर मधून बाहेरच्या बाजूला एक ट्यूब तयार होते, त्याला आपण म्हणतो पोलन ट्यूब. तर ती जी पोलन ट्यूब असणार आहे ती पोलन ट्यूब जर्मिनेट झाली असं आपण म्हणतो. ती जर्मिनेट झाल्यानंतर, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा पोलन ग्रेन आणि स्टिग्मा यांचं मॅचिंग होणार. मॅचिंग झाल्यानंतर पोलन जर्मिनेशन होणार
आता पोलन जर्मिनेशन हे नेमकं कसं असतं, फॉर एक्झाम्पल हा स्टिग्माचा पार्ट आहे आणि हे पोलन ग्रेन आहे, तर स्टिग्मा सिक्रेट करते, सिक्रेशन ऍब्सॉर्ब होतं आणि ह्या जर्म पोअर मधून ह्या पोलन ग्रेन पासून एक ट्यूब अशी बाहेर पडते. ही पोलन ट्यूब बाहेर पडली आणि ही जी पोलन ट्यूब बाहेर पडली या प्रोसेसला आपण काय म्हणतो, जर्मिनेशन प्रोसेस असं म्हणतो. ओके, द सिक्रेशन विच इज सिक्रेटेड बाय द स्टिग्मा get absorbed by the pollen grain and the internal cytoplasmic part goes on increasing. That's why the inner side of the pollen grain, which is actually occupied by the cytoplasm, that cytoplasm increases, and due to that it exerts a pressure, and due to that pressure this membrane of pollen grain it get converted into pollen tube, and that is called as a germination of pollen. After that this pollen tube travels through the long style and reaches to the ovary. The third one is pollen tube formation takes place. त्याच्यानंतर pollen tube चं फॉर्मेशन होणार आहे. pollen tube चं फॉर्मेशन झाल्यानंतर पोलन ग्रेनच्या आतल्या बाजूला दोन आधी सेल असतात. एका सेलला आपण म्हणतो जनरेटिव्ह सेल आणि दुसऱ्या सेलला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह सेल, किंवा वरच्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणू आणि खालच्याला आपण जनरेटिव्ह सेल असं म्हणू. त्यातली जनरेटिव्ह सेल जी आहे ती जनरेटिव्ह सेल डिवाइड होते आणि ती डिवाइड झाल्यामुळं त्याच्यापासून दोन मेल गॅमेट्स तयार होतात. आता ह्या स्टेजला आपण काय म्हणतो, टू सेल्ड स्टेज पोलन ग्रेन असं म्हणतो, कारण त्या पोलन ग्रेनच्या आतल्या साईडला एक व्हेजिटेटिव्ह सेल असते आणि जनरेटिव्ह सेल असते. त्याच्यानंतर जनरेटिव्ह सेल डिवाइड होतो आणि जनरेटिव्ह सेल डिवाइड झाल्यानंतर त्याचे दोन मेल गॅमेट्स तयार होतात आणि व्हेजिटेटिव्ह सेल मागे राहतो. म्हणजे ही जी स्टेज आहे ही स्टेज थ्री सेल्ड स्टेज असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर हाच पोलन ट्यूबचं फॉर्मेशन झाल्यानंतर त्यातले कंटेंट म्हणजे पोलन ग्रेन मधले जे सगळे कंटेंट आहेत ते सगळे पोलन ट्यूब मध्ये येतात. इट मूव्स इनटू द पोलन ट्यूब, कारण पोलन ग्रेन पासूनच पोलन ट्यूब तयार होते, त्यामुळे आतलं जे काही कंटेंट असेल ते कंटेंट पोलन ट्यूब मध्ये येतं. अँड द पोलन ट्यूब ग्रोज थ्रू टिश्यू ऑफ स्टिग्मा स्टाईल अँड रिचेस टू द ओरी, अँड दिस इज द लास्ट पॉइंट. असं करत 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 जी काय पोलन ट्यूब आहे ती पोलन ट्यूब ओव्हरी पर्यंत येते. ह्याला म्हणायचं ओव्हरी, आणि आतल्या बाजूला जे प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, ओव्ह्यूल असं म्हणतो. यानंतर आपल्याला फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हणजे काय हे डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर 3 डायग्राम्स काढलेले आहेत. पोलन ट्यूबचं फॉर्मेशन झालेलं आहे. ही पोलन ट्यूब आहे, इथं मी नाव देतो, ही पोलन ट्यूब आहे. ही बाहेरची दिसते ती ओव्हरी आहे आणि आतल्या बाजूला ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. ओके, आतल्या बाजूला ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. ही पोलन ट्यूब आलेली आहे. ह्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट आहेत, 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट आहेत. मागच्या बाजूला व्हेजिटेटिव्ह सेल आहे, मागच्या बाजूला व्हेजिटेटिव्ह सेल आहे. ओके, आणि हे अॅनाट्रोपस ओव्ह्यूल जे आहे त्याच्याबरोबर मधल्या बाजूला एम्ब्रिओ सॅक प्रेझेंट आहे. आता हे काय केलंय, पोलन ट्यूब वरून आलेली आहे. पोलन जर्मिनेशन झालं, पोलन ट्यूब वरच्या बाजूने आली. पोलन ट्यूब मधून 2 मेल गॅमेट आणि एक व्हेजिटेटिव्ह सेल म्हणजे 3 सेल्ड स्टेज स्ट्रक्चर आहे ते खाली आलेलं आहे. आता ही ओव्हरी काढून त्यातलं फक्त आणि फक्त अॅनाट्रोपस ओव्ह्यूल इथे घेतलेलं आहे. ह्याला मी फक्त पहिल्यांदा नाव देताना ओव्ह्यूल असं नाव देतो. हे ओव्ह्यूल आहे. ओके, आता हे अॅनाट्रोपस ओव्ह्यूल हे ऑलरेडी आपण बघितलंय. ही पोलन ट्यूब आहे, ही पोलन ट्यूब आहे. ह्या पोलन ट्यूबमध्ये हा व्हेजिटेटिव्ह सेल आहे, हा सेकंड मेल गॅमेट आहे, हा फर्स्ट मेल गॅमेट आहे. ओके, म्हणजे पोलन ग्रेन आणि पोलन ट्यूब म्हणजे वरच्या बाजूला इथं पोलन ग्रेन असणार आहे. म्हणजे पोलन ग्रेन हा काय, मेल गॅमेटोफाइट. का म्हणायचं मेल गॅमेटोफाइट, कारण तो मेल गॅमेट तयार करतो. पोलन ग्रेनला आपण मेल गॅमेटोफाइट असं म्हणतो. ही ओव्ह्यूल आहे.
ओव्ह्यूलचा वरचा जो पार्ट आहे हे ऑलरेडी आपण बघितलेला आहे, याला म्हणायचं चलाजल पार्ट. पुढचा जो पार्ट आहे हा त्याला आपण मायक्रोपाईल पार्ट असं म्हणतो किंवा मायक्रोपायलर एंड असं आपण म्हणतो. वरच्या बाजूला चलाजल एंड आहे, खालच्या बाजूला मायक्रोपायलर एंड आहे. त्याच्यानंतर हा मधला जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये एग प्रेझेंट आहे, मध्ये एग प्रेझेंट आहे. मग ह्याला आपण ॲक्च्युली ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅक किंवा हिला आपण फिमेल गॅमेटोफायटिक म्हणायचं. फिमेल गॅमेटोफाईट असं म्हणायचं. का? कारण ह्याच्यामध्ये ही एग आहे आणि एग देणार, एग हे गॅमेट आहे ना, म्हणून आपण त्याला फिमेल गॅमेटोफाईट असं म्हणतो. तर ह्याला इंटिग्युमेंट्स म्हणतात, हे रॅफी आहे, हे स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. हा मधला एम्ब्रिओसॅक कन्सिडर करा. आता हाच एम्ब्रिओसॅक या साईडला आपण काढलेला आहे. म्हणजे कळालं का बघा, पहिल्यांदा ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये अनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. अनाट्रोपस ओव्ह्यूल पुन्हा इथं रिप्रेझेंट केला आहे. पुन्हा ह्यातला मधला जो पार्ट आहे ज्याला आपण एम्ब्रिओसॅक किंवा फिमेल गॅमेटोफाईट असं म्हणतो, तो पार्ट पुन्हा इथं डिटेलमध्ये दाखवलेला आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, हे फिमेल गॅमेटोफाईट आहे. ह्याला नाव देताना आपण नाव देतो एम्ब्रिओसॅक. आणि ही एम्ब्रिओसॅक याचा अर्थ ही फिमेल गॅमेट तयार करणारी फिमेल गॅमेटोफाईट आहे. फिमेल गॅमेट तयार करणारी फिमेल गॅमेटोफाईट आहे. समजतं का बघा. फिमेल गॅमेटोफाईटची एकदा डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. फिमेल गॅमेटोफाईटच्या डायग्राममध्ये वरच्या साईडला चलाजल एंड आहे, खालच्या साईडला मायक्रोपायलर एंड आहे. जे चलाजल एंड आहे त्या साईडला 3 सेलचा सेट आहे. त्या 3 सेलच्या सेटला आपण अँटीपोडल सेल्स असं म्हणतो. जे तिन्हीही सेल हॅप्लॉइड्स आहेत त्याला आपण अँटीपोडल सेल्स असं म्हणतो. अँटीपोडल सेल्स. चलाजल एंड, वरच्या बाजूला चलाजल एंड दिसतंय, 3 अँटीपोडल सेल आहे. हा सुद्धा सेल हॅप्लॉइड आहे, हा सुद्धा सेल हॅप्लॉइड आहे आणि हा सुद्धा सेल हॅप्लॉइड आहे. वरच्या चलाजल एंडला 3 अँटीपोडल सेल्स आहेत. खालच्या बाजूला मायक्रोपायलर एंड आहे. हे वरच्या बाजूचं चलाजल एंड झालं. ह्या वरच्या बाजूला आपण चलाजल एंड असं म्हणलंय. चलाजल एंडला अँटीपोडल सेल आहेत आणि इथं खालच्या बाजूला हे मायक्रोपायलर एंड आहे. ह्या 2 एंडवरती पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करा. एक एंड आहे वरचं चलाजल एंड, देन दुसरं एंड आहे मायक्रोपायलर एंड. चलाजल एंडला 3 अँटीपोडल सेल्स प्रेझेंट आहेत. मध्ये पोलार न्यूक्लिय आहे. हा जो पोलार न्यूक्लिय आहे तो N आणि N असतो आणि नंतर N+N = 2N तयार होतं. त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतो. त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतो. आता ते पोलार न्यूक्लिय. का म्हणायचं त्याला पोलार न्यूक्लिय? कारण वरच्या बाजूला 4 असेल, खालच्या बाजूला 4 सेल होते. ह्यातला एक सेल इथं आला, यातला एक सेल इथं आला आणि 2 फ्यूज झाले. त्याला आपण पोलार न्यूक्लिय आणि सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतो. मायक्रोपायलर एंडकडं हे 3 सेल्स प्रेझेंट आहेत. त्यातला मधला जो सेल आहे ती गॅमेट आहे. ती गॅमेट आहे, लक्षात ठेवा, फिमेल गॅमेट आहे. आणि फिमेल गॅमेट जिथं तयार होती ती एम्ब्रिओसॅक, म्हणून एम्ब्रिओसॅकला फिमेल गॅमेटोफाईट म्हणलोय आपण. एम्ब्रिओसॅकला आपण फिमेल गॅमेटोफाईट असं म्हणलंय. उठून दिसत नाही पण परत एकदा मी इथं लिहितो. याला आपण फिमेल गॅमेटोफाईट असं म्हणतो. म्हणजेच ही काय एम्ब्रिओसॅक, कारण त्या फिमेल गॅमेटोफाईटमध्ये फिमेल गॅमेट तयार होतं. सो इट इज कॉल्ड एज अ फिमेल गॅमेटोफाईट. गॅमेट तयार झालं आणि त्याच्या बाजूला 2 सिनर्जिड सेल्स प्रेझेंट आहेत. दीज आर द 2 सिनर्जिड सेल्स. हे सिनर्जिड सेल्स आहेत. वरच्या बाजूला अँटीपोडल सेल्स प्रेझेंट आहेत, मध्ये पोलार न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. म्हणजे एम्ब्रिओसॅकचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर टोटल सेल किती प्रेझेंट आहेत? 1 2 3 4 5 6 आणि मधला फ्यूज झाला 7. म्हणजे एम्ब्रिओसॅक ही 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड आहे. 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड आहे. कळते का बघा? 7 सेल आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हे दोन्ही सेल एकत्र होणार म्हणजे 7 सेल झाले. पण न्यूक्लियस किती झालं बघा? NNN म्हणजे 3N झालं. NNN म्हणजे 3N, वरती 3N खालती 3N, 6N
आणि मध्ये 2n 8n म्हणजे 8 न्यूक्लियस प्रेझेंट आहेत आणि 7 सेल्ड प्रेझेंट आहे. म्हणून फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे एम्ब्रिओसॅक. का एम्ब्रिओसॅकला फिमेल गॅमेटोफाइट म्हणायचं? कारण ती फिमेल गॅमेट तयार करते म्हणून त्याला फिमेल गॅमेटोफाइट आपण या ठिकाणी म्हणतो. आणि ही 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड आहेत. आता इथं सिनर्जिड सेल्स जे प्रेझेंट आहेत, म्हणजे इथं मध्ये एग आहे आणि त्याच्या बाजूला 2 सिनर्जिड सेल्स आहेत. तर ह्या सिनर्जिड सेल्सच्या ठिकाणी फिंगर लाईक एक्सटेन्शन्स आहेत. इथे तुम्हाला दिसतंय फिंगर लाईक एक्सटेन्शन्स आहेत. आणि हे जे फिंगर लाईक एक्सटेन्शन्स असतात, ह्या फिंगर लाईक एक्सटेन्शनला आपण काय म्हणतो? फिलिफॉर्म ॲपॅरेटस असं म्हणतो. तर ह्या 3 डायग्रामचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघणार आहे. आपल्यासमोर अजून आणखीन 2 डायग्राम्स दिलेले आहेत. या डायग्रामच्या भोवती आपण असं समजू की ओव्ह्यूल आहे आणि ओव्हरी प्रेझेंट आहे. ही वरून आली पोलन ट्यूब वरून आलेली आहे आणि पोलन ट्यूब वरून आल्यानंतर त्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट आहेत. हे विसरून चालणार नाही आपल्याला. हा मेल गॅमेट आहे, हा पण मेल गॅमेट आहे. 2 मेल गॅमेट आहेत. 2 मेल गॅमेट्स, 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट आहेत. ओके, 2 मेल गॅमेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्या पाठीमागच्या बाजूला व्हेजिटेटिव्ह सेल प्रेझेंट आहे. आता आपल्याला बघायचं की पोलन ट्यूब आत कशी एंटर करते हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण काय केलंय, हा जो पार्ट आहे शेवटचा तो इथं एनलार्ज केलेला आहे. याला म्हणायचं सेंट्रल सेल. हा एग न्यूक्लियस आहे. एग न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतर हे तिन्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन, याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतो. याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतो. आतल्या साईडला सिनर्जिड सेल आहेत. सिनर्जिड्स म्हणजे सिनर्जिड याचा अर्थ ही मध्ये एक एग सेल असत्या आणि बाजूला ज्या 2 सेल प्रेझेंट आहेत त्याला आपण सिनर्जिड्स असं म्हणतो. हे दोन्ही सुद्धा हॅप्लॉइड सेल्स आहेत. आणि मगाशी मी सांगितलेलं होतं की फिंगर लाईक प्रोजेक्शन म्हणजे असं, हे फिंगर लाईक प्रोजेक्शन सिनर्जिडमध्ये प्रेझेंट आहेत. याला म्हणायचं फिलिफॉर्म ॲपॅरेटस. फिलिफॉर्म ॲपॅरेटस याला आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटस असं म्हणतो. फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत बघा, त्याला फिलिफॉर्म ॲपॅरेटस असं आपण म्हणतोय. ओके, तर वरचे 2 जे आहेत ते न्यूक्लिय आहे, त्याला आपण पोलार न्यूक्लिय असं म्हणतो. पोलार न्यूक्लिय असं म्हणतो. आता वरून आलेली जी पोलन ट्यूब आहे ती पोलन ट्यूब इथं आहे. ही अशी पोलन ट्यूब आहे. वरचे जे 2 आहेत ते मेल गॅमेट आहेत आणि खालचा जो सेल आहे तो हळूहळू डिजनरेट होतो, तो आहे व्हेजिटेटिव्ह सेल. समजतंय? असं हे स्ट्रक्चर आहे. आता हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस काय करतं? फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे. ह्या पोलन ट्यूबला आत जाण्यासाठी मदत करत असतं, त्याला ते गाईड करत असतं. हा MCQला क्वेश्चन विचारला जातो की फिलिफॉर्म ॲपॅरेटसचा रोल काय आहे. सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे फिलिफॉर्म ॲपॅरेटसचा. त्यातला पहिला रोल आहे इट हेल्प्स इन द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द सिनर्जिड्स. आपण इथं एक पॉइंट्स लिहूया. फिलिफॉर्म ॲपॅरेटसचा रोल, पहिला रोल आहे इट हेल्प्स टू एंटर पोलन ट्यूब इनटू सिनर्जिड सेल. म्हणजे सिनर्जिड सेलमध्ये आत जाण्यासाठी फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हणजे हे सगळं ॲपॅरेटस, हे फिंगर लाईक प्रोजेक्शन जे दिसतंय म्हणजे हाताची बोटं जशी असतात त्याप्रमाणे हे जे काय फिंगर लाईक प्रोजेक्शन दिसतंय याला आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटस असं म्हणतो. तर पहिला रोल त्याचा तो आहे की इट हेल्प्स इन द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू अ सिनर्जिड. सेकंड आहे इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ मोर दॅन 1 पोलन ट्यूब. इट प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ more than
वन पोलन ट्यूब, एकापेक्षा जास्त पोलन ट्यूबला फिलिफॉर्म ॲपॅरेटस आतल्या बाजूला घेऊ शकत नाही. तिसरा आहे, इट ब्रिंग्स अबाउट ओपनिंग ऑफ पोलन ट्यूब, कारण पोलन ट्यूब ही पुढच्या बाजूला क्लोज आहे, पोलन ट्यूब ही पुढच्या बाजूला क्लोज आहे, त्यामुळे ओपनिंग ऑफ पोलन ट्यूब इज ॲक्च्युली डन बाय दिस फिलिफॉर्म ॲपॅरेटस. अँड लास्ट पॉईंट जो आहे तो पॉईंट, इट गाईड्स द पोलन ट्यूब, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. इट गाईड्स द पोलन ट्यूब, इट गाईड्स द पोलन ट्यूब फ्रॉम synergids टू एग. म्हणजे आता मेल गॅमेट हा फिमेल गॅमेटला जाऊन फ्यूज होणं गरजेचं असतोय, त्यामुळं तिथंपर्यंत त्याला नेणं फार गरजेचं असतंय. हे काम फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं आहे. ह्या फिलिफॉर्म ॲपॅरेटसवरती एक MCQ ठरलेला असतो की फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं फंक्शन काय. ॲक्च्युली फिलिफॉर्म ॲपॅरेटस काय आहे तर लक्षात ठेवा, हा सिनर्जिड सेल आहे, हा सिनर्जिड सेल आहे आणि ह्या सिनर्जिड सेलला असं फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. ह्या प्रोजेक्शनला आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटस असं म्हणतो. ॲक्च्युली इथं एग प्रेझेंट आहे, समजा इथं एग प्रेझेंट आहे. मग पोलन ट्यूब आली की त्याच्यामध्ये 2 गॅमेट्स आहेत. मग त्यातला एक गॅमेट एक बरोबर फ्यूज होणार, मग त्या पोलन ट्यूबला तिथंपर्यंत नेणं फार गरजेचं असतं. मग पहिलं फंक्शन काय, इट हेल्प्स टू एंटर द पोलन ट्यूब इन टू द सिनर्जिड सेल. जे सिनर्जिड सेल्स आहेत त्या सेलला ज्या ठिकाणी फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहेत तिथनं ही पोलन ट्यूब आतल्या बाजूला एंट्री करणार. हे पहिलं फंक्शन आहे. म्हणजे एंट्री, पोलन ट्यूबची एंट्री आतल्या बाजूला होऊन, आत म्हणजे कुणामध्ये, सिनर्जिडमध्ये जाण्यासाठी फिलिफॉर्म ॲपॅरेटसचा उपयोग होतो. दुसरं दिलेलं आहे, इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ मोर दॅन वन पोलन ट्यूब. आता काय काय वेळेस पोलन ट्यूब हे जास्त तयार होतात, 2-3 पोलन ट्यूब तयार होण्याची शक्यता असते. मग त्यातली कुठली तरी एकच पोलन ट्यूब आत गेली पाहिजे, त्याच्यासाठी ती मदत करते. तिसरं आहे ओपनिंग ऑफ ट्यूब, म्हणजे पोलन ट्यूब ही तर अशी बंद असते, बंद असल्यानंतर हे फुटून ह्यातलं जे मटेरियल आहे ते इथं स्प्रेड होतं, ह्याला म्हणायचं ओपनिंग ऑफ पोलन ट्यूब म्हणायचं. आणि लास्ट पॉईंट जो आहे, इट गाईड्स द पोलन ट्यूब फ्रॉम सिनर्जिड टू एग. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पोलन ट्यूब फिलिफॉर्म ॲपॅरेटसपर्यंत आली, सिनर्जिड्समध्ये जाणार, सिनर्जीकडून एग न्यूक्लियसपर्यंत जाणार, त्याच्यासाठी फिलिफॉर्म ॲपॅरेटस मदत करत असतं. तर हे झालं फिलिफॉर्म ॲपॅरेटस. याच्यावरती एक MCQ विचारतात. ठीक आहे.